नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. आज आपण चर्चा करणार आहोत, पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत फलटणमध्ये घडलेल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येबाबत. हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचं होतंय. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची नावं येत आहेत. 2 आरोपींना अटक झालेली आहे. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचं नाव येतं आहे. तुम्हाला माहिती आहे, त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणला जाऊन क्लीन चिट दिली होती. 2 दिवसापूर्वी फडणवीस यांनी ज्या हॉटेलामध्ये या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्यापासून जवळच सभा घेतली. आधीच ठरलेला कार्यक्रम होता. तिथे जाऊन फडणवीस असं म्हणाले की जर मला थोडा जरी संशय असता तरी मी या कार्यक्रमाला आलो नसतो. यामध्ये रणजितसिंह निंबाळकरांचा काही दोष नाही आहे. तेव्हा अनेकांना धक्का बसला होता की कोणतीही चौकशी न होता, पोलिसांची चौकशी सुद्धा पूर्ण न होता फडणवीस रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट का देत आहेत. अनेकांनी असे प्रश्न विचारले होते. फलटणमधले अनेक नागरिकही संतप्त झाले होते. आज बीड जिल्ह्यात या डॉक्टरच्या कुटुंबाच्या गावी मोर्चा निघाला तिथल्या रहिवाशांचा, आणि त्यांनी सुद्धा फडणवीसांचा या मुद्द्यावर निषेध केलेला आहे. खासदार रणजितसिंह निंबाळकरांची चौकशी करा अशी मागणी या मोर्चाने केली आहे. पण खासदार निंबाळकरांना, माजी खासदार निंबाळकरांना, याचं कारण ते 2024ला पराभूत झालेले आहेत. त्याआधी 5 वर्ष ते खासदार होते. तर माजी खासदार निंबाळकरांना खरं आव्हान दिलं ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी. सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माजी खासदार निंबाळकर यांच्या विरोधातली अनेक कागदपत्र सादर केली, त्यांच्यावर गंभीर आरोप केले. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका काय आहे याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी सुषमा अंधारे यांनी केली. सुषमा अंधारे यांचं कौतुक करायला पाहिजे. याचं कारण कागदपत्रासह अशा प्रकारे यापूर्वी कोणीही आरोप केले नव्हते. रणजितसिंह निंबाळकरांचं नाव यामध्ये पहिल्यापासून येत आहे. त्यांचे 2 PA हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत डॉक्टरवर दबाव आणत होते. हे या डॉक्टरने सुद्धा आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. त्यांनी सुद्धा खासदारांच्या PA विरुद्ध तक्रार केली होती वगैरे वगैरे. पण काल सुषमा अंधारेंनी आरोपांची फैरच झाडली, मोठा दणका दिला. या आरोपांमुळे हादरून गेले आहेत माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर असं दिसतंय. निंबाळकरांना अशा आरोपांची सवय नसेल, किंवा फलटण हे आपलंच संस्थान आहे, आपलंच राज्य आहे असं अजूनही ते मानत असतील. त्यामुळे त्यांची जी अरेरावी चालते तिला कुणीही आव्हान दिलं नव्हतं आजपर्यंत. आता ते सुषमा अंधारे यांनी दिलेलं आहे. खासदार निंबाळकरांच्या वकिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण सुषमा अंधारेंवर अब्रू नुकसानीचा दावा करणार आहोत, 50 कोटीचा दावा करणार आहोत असंही सांगितलं. त्यावर सुषमा अंधारेंनी आज दुपारी 4 वाजता पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि हे आव्हान मी स्वीकारते असं त्यांनी सांगितलं. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. मी माजी खासदार निंबाळकर यांची जी गैरकृत्य आहे ती उजेडात आणीन असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मुद्दा असा आहे की या डॉक्टरने स्वतःचा जीव का घेतला हा प्रश्न आहे. सुषमा अंधारे यांच्या म्हणण्याप्रमाणे ही आत्महत्या होती की हत्या याचा शोध घेतला पाहिजे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की या डॉक्टरने
आपल्या हातावर आपली शेवटची नोट लिहून ठेवली, शेवटची चिठ्ठी लिहून ठेवली, हातावर 4 वाक्य लिहून ठेवली. या हाताचा फोटोही सर्वत्र व्हायरल झालेला आहे. परंतु या हातावरचं जे अक्षर आहे ते अक्षर आणि या महिला डॉक्टरने आपल्या वरिष्ठांकडे जी तक्रार केली होती किंवा पोलिसांकडे जी तक्रार केली होती त्यातलं अक्षर जुळत नाही. मग या डॉक्टरने गळफास लावण्यापूर्वी जर आपल्या हातावर लिहिलं असेल तर हे अक्षर जुळत का नाही, आणि हे अक्षर जुळत नसेल तर त्या हातावर कुणी लिहिलं ह्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. सुषमा अंधारेंनी विचारलं की म्हणूनच ही आत्महत्या की हत्या याचा शोध घेण्याची गरज आहे, ही मागणी त्यांनी केली. रात्री 1 वाजता ही महिला डॉक्टर फलटणमधल्या नामवंत हॉटेलमध्ये आली. हे हॉटेल कुणाचं आहे हेही त्यांनी सांगितलं. हे हॉटेल माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या निकटवर्तीयाचं आहे, हे लक्षात घ्या. रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर जो संशय होता या महिला डॉक्टरचा, तर ती त्यांच्याच निकटवर्तीयाच्या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता का आली? या डॉक्टरचं मृत्यूपूर्वी आरोपी प्रशांत बंदकर आणि PSI पोलीस सब इन्स्पेक्टर गोपाल बदने यांच्याशी काय बोलणं झालं होतं हे सगळं लोकांना कळायला पाहिजे. यासाठी सखोल चौकशी होण्याची गरज आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं हे कर्तव्य होतं की चौकशी पूर्ण न होताच त्यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली, कारण ते भाजपमध्ये आहेत. निंबाळकर आज भाजपमध्ये नसते, ते दुसऱ्या एखाद्या पक्षात असते, माफ करा, काँग्रेसमध्ये असते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते. 1 मिनिट जरा. तर ते काँग्रेसमध्ये असते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते तर फडणवीसांनी त्यांना क्लीन चिट दिली नसते. तुम्ही लक्षात घ्या, भाजपमध्ये असलेल्या प्रत्येकाला क्लीन चिट देणं हे आपलं कर्तव्य आहे असं फडणवीसांना वाटत असावं. याआधी बेकायदेशीर बार चालवण्याचा आरोप असलेल्या गृहराज्यमंत्र्यांनाही त्यांनी क्लीन चिट दिली होती. विधान भवनामध्ये, विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये आपल्या मोबाईलवर रमी खेळत असल्याचा आरोप असलेल्यांनाही त्यांनी क्लीन चिट दिली आणि सोडून दिलं. समज दिली म्हणे आणि सोडून दिलं. तुम्हाला आठवत असेल तर बीडच्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा त्याने सुरुवातीला धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप ढील दिला होता, खूप सवलती दिल्या होत्या. शेवटी जेव्हा सगळा दबाव वाढला तेव्हा त्यांनी राजीनामा घेतला. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या जवळ जो कोणी आहे तो कितीही गुन्हेगार असला तरी त्याला वाचवायचं असं फडणवीसांचं धोरण दिसतंय. पुण्यामध्ये सुद्धा निलेश घायवळ हा गुंड आता फरार झालेला आहे. त्याच्या भावाला गृहराज्यमंत्र्यांनी पिस्तुलाचा परवाना दिला तरीसुद्धा ते गृहराज्यमंत्र्यांना वाचवत होते. त्याचप्रमाणे त्यांनी आता रणजितसिंह निंबाळकरांना चौकशी विना, चौकशी आधी क्लीन चिट दिली आहे. पण सुषमा अंधारे यांच्या आरोपात तथ्य दिसतंय. खरं तर आता जो प्रकार सरकार पक्षाने सुरू केलेला आहे, म्हणजे पोलिसांनी सुरू केला आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुरू केला आहे, त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा का आहेत? त्या अजित पवारांची चमचेगिरी करतात म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत असं उघडपणे बोललं जातं, पण त्या महिलांची बाजू कधी घेत नाही. या प्रकरणी सुद्धा, फलटणच्या प्रकरणी सुद्धा त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ मृत महिला डॉक्टरची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. जे पोलिसांनी सांगितलं तेच वर्जन त्या सांगत होत्या, किंवा आरोपीच्या बहिणीने जे सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं तेच त्या सांगत होत्या. म्हणजे या महिला डॉक्टरने जिने स्वतःचा जीव गमावला
तिने म्हणे आरोपी प्रशांत बनकरला बरेच व्हॉट्सॲप पाठवले होते. आता एखाद्या मुलीने एखाद्या आरोपीला व्हॉट्सॲप पाठवले म्हणजे ती दोषी कशी ठरते हे मला काही कळत नाही. सरळ सरळ या महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून महिला डॉक्टरच्या या मृत्यूची चौकशी करण्याऐवजी तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांकडूनही होतोय. हे फार धक्कादायक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सुषमा अंधारेंनी सांगितली की रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव या महिला डॉक्टरने घेतलं, आपल्या तक्रारीमध्ये घेतलं होतं. तिने वरिष्ठांकडे तक्रार केली होती, तिने पोलिसांकडे तक्रार केली होती, ज्याचा काहीही पाठपुरावा झाला नाही, ज्यावर काही कारवाई झाली नाही. पण सुषमा अंधारेने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये एक महिला आणि एक मुलगी यांना समोर आणलं. दोघीही दिगंबर आगवणे यांच्या कुटुंबातल्या होत्या. दिगंबर आगवणे हे रणजितसिंह निंबाळकरांचे एकेकाळचे भागीदार, भाजपचेच कार्यकर्ते. सगळा हा घोळ भाजपमध्ये झालेला आहे, लक्षात घ्या. रणजितसिंहही भाजपचे माजी खासदार, हे दिगंबर आगवणेही त्यांचे भागीदार. पैशाच्या व्यवहारावरून दोघांचं भांडण झालं आणि निंबाळकरांनी या आगवणेंना वेगवेगळ्या आरोपांमध्ये अडकवलं असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. आजही ते तुरुंगात आहेत. 3 वर्ष गेले ते तुरुंगात आहेत. त्यांना मोक्का लावण्यात आलेला आहे. त्यांची अजून सुटका झालेली नाही. हे सगळं निंबाळकरांनी घडवून आणलं असा या कुटुंबियांचा, आगवणे कुटुंबियांचा आरोप आहे. त्यांच्या 2 मुलींनी विष घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. हे निंबाळकर कुणाकुणावर दबाव आणतात याचा जरा शोध घेतला पाहिजे पोलिसांनी आणि सरकारने. पण पोलीस जर निंबाळकरांशी संगनमत करून असतील तर शोध कोण घेणार? खरं तर या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष यंत्रणेमार्फत व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातले पोलीस ते करू शकतील असं वाटत नाही, कारण महाराष्ट्र पोलीस यंत्रणा, पुन्हा एकदा मी बोलतोय, लक्षात घ्या, ही संपूर्णपणे सडलेली आहे. संपूर्णपणे सडलेली आहे. सगळे राजकारणामध्ये बुडलेले पोलीस अधिकारी आहेत. जे अपवाद असतील ते मोक्याच्या ठिकाणी नाही आहेत. सगळे मुख्यमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची म्हणजे देवेंद्र फडणवीसांची चमचेगिरी करतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या माणसांना वाचवणं हाच एकमेव हेतू आहे, हे लक्षात घ्या. तर मुद्दा आहे की या ज्या 2 महिला, एक मुलगी आणि एक महिला तिची आई, या पत्रकार परिषदेत आल्या, त्यांनीही गंभीर आरोप केले आहेत माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर. सुषमा अंधारेंनी तर असं सांगितलं की रणजितसिंह निंबाळकरांनी दबाव टाकून आपल्या प्रभावाखाली 200हून अधिक FIR नोंदून घेतले. कुणावर? तर ऊसतोड कामगारांच्या मुकादमांवर. हे जे ऊसतोड कामगार आहेत हे मराठवाड्यातून येतात रणजितसिंह निंबाळकरांच्या साखर कारखान्यात. ते आपल्या ताब्यात राहावे 24 तास म्हणून त्यांना पोलीस केसेस टाकून अडकवलं जातं. त्यांच्यावर दबाव राहावा, ते आपल्या अंगठ्याखाली राहावेत म्हणून या पोलीस केसेस टाकल्या जातात. म्हणजे निंबाळकर आणि पोलिसांचं पूर्णपणे संगनमत आहे हे सिद्ध होतं. निंबाळकरांनी अब्रूनुकसानीचा दावा केलाय सुषमा अंधारेंवर, पण हा दावा अनेक वर्ष चालेल. मुद्दा असा आहे, फडणवीस का निंबाळकरांना वाचवत आहेत? दुसरं एक प्रकरण आता पुढे आलंय, जसं दिगंबर आगवणेचं प्रकरण आहे. दिगंबर आगवणेचा दोष असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण खोटे आरोप करून जर त्यांना तुरुंगात टाकलं असेल निंबाळकरांनी तर निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे. निंबाळकरांवर ताशेरे सुद्धा कोर्टाने मारलेले आहेत. दुसरं प्रकरण आहे नंदकुमार ननावरे नावाच्या एका माणसाचं. नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या केली. ती कुणाच्या दबावामुळे केली हा तपासाचा विषय आहे. या आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांच्या जवळच्या लोकांना अटक झाली होती, पुढे त्यांना जामीन मिळाला.
पण निंबाळकरांना पोलिसांनी आरोपी केलं नाही, लक्षात घ्या. शेवटी वैतागून या नंदकुमार ननावरेंच्या भावाने, रणजित ननावरेने एक व्हिडिओ बनवला. बघा किती भयंकर आहे सगळं. एक व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःचा अंगठा कापून टाकला आणि सरकार आपल्याला न्याय देत नाही म्हणून आता सरकारला मी आपला एक एक अवयव कापून पाठवणार आहे, असं व्हिडिओत त्यांनी सांगितलं. अंगठा कापला त्यांनी, अंगठा कापला, हे लक्षात घ्या. कुठच्या राज्यात आपण राहतो? जंगल राज्यात राहतो का? फडणवीसांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे. एक तर या नंदकुमार ननावरेंनी आत्महत्या का केली? रणजित ननावरेंनी अंगठा कापला, ही वेळ त्याच्यावर का आली? पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही? आणि हा माणूस अंगठा कापण्याचा व्हिडिओ करतो आणि तो युट्यूबवर टाकतो. म्हणजे काय भयंकर परिस्थिती आहे महाराष्ट्रात बघा. यात निंबाळकरांची भूमिका काय याची चौकशी झाली पाहिजे. खरं तर या सगळ्या प्रकरणाची महाराष्ट्र सीआयडी, महाराष्ट्रातले पोलीस हे करू शकणार नाहीत, कारण ते फडणवीसांच्या राजकीय दबावाखाली आहेत आणि निंबाळकर हे अजूनही भाजपमध्ये आहेत. हा, फडणवीसांच्या फार अंगाशी आलं जसं पुण्याच्या जैन भूखंडाच्या प्रकरणाप्रमाणे, तर ते झटकून टाकतील निंबाळकरांना. जसं त्यांनी मुरलीधर मोहोळना झटकलं तसं ते निंबाळकरांना सुद्धा झटकतील. पण आज मुद्दा असा आहे, ही दोन दोन प्रकरणं समोर येत आहेत. एक तर मी म्हटल्याप्रमाणे दिगंबर आगवणे यांचं प्रकरण, ही केस 2022ची आहे. नंदकुमार ननावरे यांची केस आहे आत्महत्येची, ही 2023ची आहे. दोन्ही केसेसमध्ये दिगंबर ननावणे हे भागीदार होते निंबाळकरांचे. ते तुरुंगात आहेत. त्यांच्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, जुळ्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्या वाचल्या. ननावरेंनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली. त्यांचा भाऊ अंगठा वगैरे कापून घेतोय आणि तो सरकारला पाठवतोय. काय चाललंय महाराष्ट्रात मित्र हो? काय, माझा प्रश्न असा आहे, काय चाललंय महाराष्ट्रात? बीडमध्ये हत्या होते संतोष देशमुखची, तिथे परभणीमध्ये कोणाला मारलं जाते, पोलीस अत्याचारामध्ये बळी जातोय एका दलिताचा. पुण्यामध्ये गुंड थैमान घालतायत. राजकारणी आणि गुंडांचे संबंध उघड होत आहेत. खासदार आणि बिल्डरचे संबंध उघड होत आहेत. मी तुम्हाला खरंच सांगतो, सुषमा अंधारेंनी जे आरोप केले ते अत्यंत गंभीर आहेत. तुम्ही ती पत्रकार परिषद जाऊन बघा, कुठच्याही चॅनलच्या वेबसाईटवर जाऊन बघा, युट्यूबवर सुद्धा ती आहे. या आरोपांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे. फडणवीसांची इच्छा असेल तर होऊ शकेल, मुख्यमंत्री आहेत ते. त्यांना दडपायचं असेल तर ते दडपतील. वाल्मिक कराडचं प्रकरण ते दडपू शकले नाहीत, कारण महाराष्ट्रात चहूबाजूनी एक आक्रोश झाला. जे जातीच्या मुद्द्यावर मोर्चे काढतात ते आता या महिला डॉक्टरसाठी का मोर्चे काढत नाही आहेत? कारण आमच्या जातीची नाही म्हणून. ही महिला डॉक्टर बीड मधली होती हे लक्षात ठेवा, वंजारी होती हे लक्षात ठेवा. ती बीड मधली आहे म्हणून पोलिसांनी तिला वाईट वागणूक दिली, हाही आरोप सुषमा अंधारेंनी केलेला आहे. या पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे. 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. ते सुरुवातीला फरार झाले होते, पण पोलिसांनी निरोप पाठवल्यावर ते हजर झाले, असं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे. आधीच्या काही केसेसचा दाखला सुद्धा त्यांनी दिलेला आहे की नंतर हे आरोपी स्वतःहून हजर होतात. तसेच हे गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हजर झालेले आहेत. कदाचित त्यांना बळी दिलं जाईल, पण निंबाळकरांना जोपर्यंत आरोपी केलं जात नाही, त्यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. माझं फडणवीसांना एकच आवाहन आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने फडणवीसांचं जे अधपतन झालंय 2014 पासून ते भयंकर आहे. गुंडांचा संरक्षक झालाय हा माणूस एकेकाळी, जो स्वतःला चारित्र्य संपन्न म्हणवत होता, अभ्यासू म्हणवत होता. आपल्या पक्षात त्यांनी भ्रष्टाचारांना आसरा दिलेला आहे, गुंड प्रवृत्तीच्या निंबाळकरांसारख्या लोकांना आसरा दिलेला आहे आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी गृह खातं आहे असंच ते वागतायत.
नाहीतर त्यांनी फलटणमध्ये जाऊन जाहीर सभेमध्ये निंबाळकरांना क्लीन चिट दिलीच नसती. फडणवीसही तेवढेच जबाबदार आहेत. या सगळ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगाराचं संरक्षण करणाराही तेवढाच जबाबदार असतोय, लक्षात घ्या. त्यामुळे फडणवीसही तेवढेच जबाबदार आहे असं मानतो. मला माहित नाही या महिला डॉक्टरला न्याय मिळेल की नाही. काही दिवस गदारोळ होईल, काही दिवस आरोप प्रत्यारोप होतील. जे ऊसतोड कामगार मराठवाड्यातून येतात या निंबाळकरांच्या फॅक्टरीमध्ये, त्यांच्यावर जर अशा प्रकारे अनन्वित अत्याचार होत असतील तर त्याची कोण चौकशी करणार? आणि ऊसतोड कामगारांवर जे सर्व साखर कारखान्यामध्ये अत्याचार होतात त्यांची कोण चौकशी करणार? महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचं आहे म्हणणं सोपं आहे हो, पण या ज्यांच्यावर अन्याय होतो त्या कामगारांना न्याय देणं हे अवघड होऊन बसलंय महाराष्ट्रामध्ये. म्हणून मी म्हटलं महाराष्ट्र हा गुंड राष्ट्र झालेला आहे. दर आठवड्याला एक घटना बाहेर येते. माझं मीडियाला सुद्धा आव्हान आहे, कृपया या महिला डॉक्टरला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. कुणी कुणाला व्हॉट्सॲप पाठवले यावर माणसाचं चरित्र ठरत नाही. एकाने आत्महत्या केली असं आपण मानतोय. सुषमा अंधारे म्हणाल्या ही हत्या आहे का याचा शोध घ्या. अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाहीये. पोलिसांनी घाईघाईत सांगून टाकलेलं आहे की मृताच्या शरीरावर कोणतेही काहीही निशाणी किंवा काही जखमा, मारल्याच्या खुणा वगैरे नाही आहेत, त्यामुळे ही आत्महत्याच असावी, गळफास लावून केलेली. पण गळफास कुणी लावला हाही महत्वाचा मुद्दा आहे, तोही शोधला पाहिजे. महाराष्ट्रातले जे सरकारी डॉक्टर्स आहेत त्यांनीही आवाज उठवलेला आहे, तेही निषेध करतायत. पण एवढ्या छोट्या निषेधाने सरकारला जाग येईल असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातून बुलंद आवाज उठला पाहिजे या प्रकरणाबाबत. विरोधी पक्षांनी सुद्धा अधिक जोर लावला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये एका महिला डॉक्टरला अशा प्रकारे आत्महत्या करावी लागते, ही शरमेचीच गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. अत्यंत शरमेची गोष्ट आहे आणि त्याचा नीट तपास होत नाही, ही त्यापेक्षा पुढची शरमेची गोष्ट आहे. त्यामुळे शेवटी इतकंच सांगतो, सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. काय आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे, रणजितसिंह निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे. निंबाळकरांना हे भान दिलं पाहिजे की ते आता फलटणचे राजे नाहीत, ही लोकशाही आहेत. लोकशाहीमध्ये जुलूम करणाऱ्या माजी राजाचीही चौकशी होऊ शकते, हे लक्षात घ्या. आणि अब्रुनुकसानीचे खटले घालण्याच्या धमक्या निंबाळकरांनी सुषमा अंधारेंना किती दिल्या तरी सुषमा अंधारे त्यांना भीक घालणार नाही, हे आजच त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. तेव्हा हा जो संघर्ष चाललेला आहे तो चांगल्यासाठी व्हावा अशी माझी इच्छा आहे. तो शेवटपर्यंत जावा आणि विनाकारण जिला जीव गमवावा लागला त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. यासाठी जो दबाव बनवायचा आहे तो आपण सगळे मिळून बनवूया. सरकारला जाब विचारूया. फडणवीसांना सांगूया तुमची जी क्लीन शीट आहे ती खड्ड्यात गेलेली आहे, ती डब्यात गेलेली आहे, तिच्या चिंधड्या झालेल्या आहेत. त्याच्या पुढे आता आरोप झालेले आहेत. किमान लाज असेल तर त्याची चौकशी करा. असो, आज इथेच थांबतोय. निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चॅनल विनामूल्य आहे. हे चॅनल अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, न घाबरता आवाज उठवतो. बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा. हा व्हिडिओ शेअर करा, हा व्हिडिओ व्हायरल करा. या विषयावर तुमची मतही कळवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.